अवतार मेहर बाबा प्रथम मेहर प्रभू आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा सहवासाचा मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आणखी आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्यात इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्याचा व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रेमपूर्वक जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग द स्पार्क्स ऑफ ट्रुथचं मराठी भाषांतर वर्ध्याच्या वर्णेकरांनी केलंय, तर ते आपण वाचत आहोत. आणि फार सुंदर आणि ओघवती भाषा आहे, सोपं आहे. नॉन बाबा प्रेमींना सुद्धा तुम्ही ह्यातले मेसेज जे आपण ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर रोज पुस्तकाचं एक पान टाकतो, तर ते मेसेजेस तुम्ही नॉन बाबा प्रेमींना सुद्धा शेअर करू शकता. फार सुंदर आहे. पण गेल्या वेळेला कुठे थांबलो होतो? ठीक आहे, आपण पान नंबर 55 वर गेल्या वेळेला थांबलो होतो, पेज नंबर 55. आणि नवीन चॅप्टर सुरू केला होता, दैवी अधिकाराचे कार्य. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की सद्गुरूची काया, सद्गुरूचा देह हा विश्वात्मक देह असतो. केवढा म्हणजे ज्याला विराट स्वरूप म्हणता येईल. आणि 4 देह असतात सद्गुरूचे. आणि विश्वात्मक कायेचा इतर देहांशी संबंध असू शकतो. स्वाभाविक आहे. जर त्यांचं शरीर विश्वात्मक शरीर आहे तर याचा अर्थ ते इतर सगळ्या सृष्टीतील जे देह आहेत, प्रत्येक बीइंग म्हणजे जीव मात्र आणि प्रत्येक थिंग म्हणजे वस्तू, पत्थर, या प्रत्येकाशी सद्गुरूचं शरीर जोडलेलं असतं. आणि म्हणून पण अनुभवायला मिळतात. त्यांचं स्थूल शरीर हे सूक्ष्म शरीराचं प्रतिबिंब असतं, हे आपण बघितलं होतं. आणि चैतन्य रूप देहावर त्याची छाप असते, उमटलेली असते, हे आपण बघितलं होतं. मी एकदा तो पॅरेग्राफ, कारण अत्यंत महत्वाचा पॅरेग्राफ आहे, फारसं कधी त्याच्यावर चर्चा होत नाही, फारसा वाचनात आलेला नाही. म्हणून सद्गुरूचे जे 4 देह आहेत त्याच्याबद्दल आपण तो पॅरेग्राफ गेल्या वेळी वाचला होता, तरीही एकदा आपण परत तो वाचू आणि मग पुढे जाऊ आपण. सद्गुरूच्या विश्वात्मक कायेचा इतर देहांशी संबंध असू शकतो हे जाणणे, हे समजून घेणे महत्वाचे आहे. स्थूल शरीर हे सूक्ष्म शरीराचे प्रतिबिंब असते. ते सूक्ष्म शरीराची प्रतिकृतीच असते. अथवा आपण असे म्हणू शकतो की सूक्ष्म शरीर म्हणजे प्राणदेह हा स्थूल शरीराचे वायुरूप आहे. सूक्ष्म शरीर जे आहे एक ते वायुरूप आहे, त्याचं प्रतिबिंब स्थूल शरीरावर उमटलेलं असतं आणि त्याचीच छाप चैतन्य रूप देहावर उमटलेली असते. बलराज देशपांडे भाऊ असतील, याच्याबद्दल त्यांना अजून काही सांगायचं असेल तर आपण त्यांना सांगू देऊया एवढा पॅरेग्राफ झाल्यावर. आणि सांगायचं असेल तर तुम्ही जस्ट हँड रेज करा, देशपांडे भाऊ. म्हणजे जीवात्मा अथवा चैतन्य देह म्हणजेच प्राणदेह तेजस्वी ठिणगीसारखा असतो, त्यामुळेच स्थूल शरीर असतं. जेव्हा आध्यात्मिक सत्य गवसलेले जीवात्मे म्हणजे गॉड रिअलायझेशन झालेले परत भूतलावर येतात, तेव्हा ते वैश्विक मन धारण करतात. परत भूतलावर येतात म्हणजे ते कुठे जात नाहीत,
तर ज्यांना तो अनंत आनंदात ईश्वर अवस्थेत डुंबत राहण्यापेक्षा स्थूल शरीराचं स्वतःच्या आणि ह्या विश्वाचं भान परत आणतात, म्हणजे सद्गुरू. तर जेव्हा ते सद्गुरू बनतात तेव्हा त्यांना त्यांचं मन विश्वात्मक शरीर असतं आणि विश्वात्मक मन ते धारण करतात. वैश्विक मनाचे माध्यम वैश्विक शरीर असते. म्हणजे आता त्यांचं शरीर काय? स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण देह किंवा मनोदेहही आहे आणि विश्वात्मक शरीर सुद्धा आहे. हे 4 शरीर सद्गुरूचे असतात. वैश्विक मनाचे माध्यम वैश्विक शरीर असते. कृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिले होते. मग ते ओरिजिनल जे दर्शन असतं ते वेगळं, जसं बाबा जे केकोबाबांना दिसायचं बाबांचं ते वेगळं, आणि कृष्णाने अर्जुनास दाखवलं ते वेगळं. हे विश्वात्मक जे सगळे तिन्ही शरीर धारण केलेलं असं जे शरीर आहे ते दाखवलं, की ज्याच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. म्हणजे किती प्रचंड असेल ते. विश्वरूप देहाला महाकारण शरीर असेही म्हणतात. म्हणजे सद्गुरूचे 4 शरीर कोणते? स्थूल जे आपल्या डोळ्याला दिसतं, सूक्ष्म कारण देह आणि महाकारण देह किंवा विश्वात्मक शरीर. तो इतर कोणत्याही वस्तूपेक्षा विरळ असतो, त्यात सर्व समाविष्ट असते. संपूर्ण सद्गुरू म्हणजे काय? ईश्वर बनलेला असतो, ईश्वर झालेला असतो. म्हणजे ईश्वराची जी दुसरी अवस्थेतला टाईप सी, सद्गुरू आणि अवतार ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतील उपप्रकार सी मध्ये राहून कार्य करतात. ते तिथे सगळं समाविष्ट, संपूर्ण सृष्टी त्यात असते. ग्रह, गोल, तारे, वनस्पती, जीव, सगळे जीव, ऑल द बीइंग अँड ऑल द थिंग्स. म्हणजे किती ते प्रचंड असेल ते आपण कल्पनाही आपण करू शकत नाही त्याची. आणि तो म्हणजे सगळं त्यात सामावलेलं असतं आणि तो सर्वास व्याप्त करत असतो. म्हणजे सर्वव्यापी ईश्वर काय असतो, आपण म्हणतो सर्वव्यापी ईश्वर. तो म्हणजे काय? तर ते सद्गुरूचा देह म्हणजे सर्वव्यापी असतो. आता पुढे विश्वरूप. सद्गुरूच्या विश्वरूपात सर्वच सृष्टी समाविष्ट असते. ती सृष्टी एका ठिकाणी असते, तशीच विविध रूपातही असते. परंतु प्रत्येक चाललोय पेज नंबर 56 वर. परंतु प्रत्येक जीवात्म्यास त्याचे भान नसते. त्याचे कारण अज्ञान आहे. मोठे मोठे पर्वत, अरण्य, सागर, शहरे आणि याशिवाय अनंत भुवने हे सर्व त्या विश्वरूपात सामावलेले असतात. आणि केवळ अर्जुनच ते बघू शकला. इतरांना ते दाखवलं तर जिवंत राहणार नाही. तेवढं ते प्रचंड असतं. यावर विश्वास बसणे कठीण आहे, पण खरोखर तसेच असते. आपले दृष्टीचे इंद्रिय चक्षु म्हणजे डोळे हे लहान असले तरी ते सर्व मोठमोठ्या गोष्टी पाहू शकतात. आपल्या बाबांनी हे उदाहरण दिलं होतं की डोळे किती लहान असतात, पण किती मोठा प्रचंड देखावा आपण त्या डोळ्यांनी बघू शकतो. हे असं सांगितलं कुणाला अंध व्यक्तीला तर पटणार नाही, पण एवढ्याशा डोळ्यामध्ये केवढी सृष्टी सामावलेली असते की नाही, बघू शकतो आपण. मोठा पर्वत पाहण्यास मोठा डोळा लागत नसतो. त्याचे कारण असे की डोळा जरी लहान असला तरी पाहणारा आत्मा हा फार व्यापक आहे. तो इतका मोठा आहे की त्याचे ठिकाणी सर्वांचा समावेश होतो. आपला डोळा लहान असला तरी ज्या डोळ्याने हे बघितलं जातं तो आत्मा जो आपला आहे तो परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो अमर्याद आहे, प्रचंड मोठा आहे. आतला मनोनेत्र जोवर उघडत नाही, तिसरा डोळा, आतला मनोनेत्र जोवर उघडत नाही तोवर हे कळू शकत नाही. आता पुढे मनोनेत्र, मनचक्षु, मनाचे नेत्र. चर्मचक्षु पाहू शकत नाही, मन चर्मचक्षु द्वारा पाहते.
वास्तविक हे जे डोळे आहेत ते खरं बघत नाहीत, ते फक्त लेन्स काम करतात. बघतं कोण? मन बघतं, ह्या डोळ्यांद्वारे बघतं. कर्णेंद्रिय ऐकू शकत, कान ऐकू शकत नाही, मन कर्णेंद्रियाद्वारा ऐकते. हे जे मन आहे त्याचा हा एक साधन आहे कान ऐकण्याचं. तेव्हा ते मन कानांनी ऐकतं. डोळ्याशी जोडले जाणारे मन सामान्यतः बहिर्मुख असते. ते बहिर्गत सृष्टी बघते आणि वस्तूशी संबंध जोडते. तर हे मन जे आहे ते बहिर्मुख आहे, अज्ञानात जडलेलं आहे, मायेत जडलेलं आहे, मायेत लिप्त झालेलं आहे, मायेशी अटॅच झालेला आहे. त्यामुळे ह्या मायेच्या जगातल्या स्थूल जगातल्या वस्तूशीच संबंध ते मन जोडतं. मन जेव्हा अंतर्मुख होते, म्हणजे ह्या विश्वाकडे पाठ करून आत ते स्वतःला शोधायचा, बघायचा बघते. आत काय आहे? आत्मा. आत्मा म्हणजे काय? परमात्मा आहे. आत बघितलं तर परमात्मा दिसेल. म्हणून बाबा सांगतात, डोंट ट्राय टू फाइंड आउटसाइड यू, आय एम विदिन यू. मी तुमच्या आतमध्ये आहे, आत शोधा. म्हणजे मनाला अंतर्मुख केलं, म्हणून त्याला नाव आहे इन्व्होल्युशन त्या जर्नीला. म्हणून मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते सर्व सृष्टी स्वतःमध्ये समाविष्ट करते. सुरेश भाऊ, जय बाबा. जेव्हा पण जॉईन व्हाल ना, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जॉईनच्या आधी जो माईक आहे तो म्यूट करत जा. कारण त्या कामुळे काय होतं, जो कोणी रेकॉर्डिंग करतो तिथून ते रेकॉर्डिंग खराब व्हायला सुरुवात होतं. बऱ्याचदा गायबच होऊन जातं रेकॉर्डिंग. थँक्यू, जय बाबा. आम्ही आता मनाबद्दल बोलत होतो. म्हणजे इथे लिहिलेलं आहे मनामध्ये. तुम्ही आता उशिरा जॉईन झालात, ऑफिसमधून आले असाल किंवा रस्त्यात असाल, तर मन जे आहे त्या मनाद्वारे डोळे बघतात, मनाद्वारे कान ऐकतात. आणि हे मन जे आहे ते बाहेरच्या गोष्टी बघतं अज्ञानामुळे. पण हे मन जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा ते मन सर्व सृष्टीस स्वतःमध्ये समाविष्ट करतं. मग त्याला कळतं की अरे, हे बाहेरचं काही नाहीच आहे, हे सगळं मी आहे, ते सगळं माझ्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे, माझ्या आतमध्ये हे सगळं आहे. पुढचा आहे पॅरेग्राफ, पतंगीचा दृष्टांत. पतंगाचा दृष्टांत. पतंगी म्हणजे आता दोन प्रकारचे पतंग आहे. हवेत उडणारा पतंग आणि दिव्यावर झडप घालून स्वतःचं त्यात आहुती देणारा पतंग. तर इथे हा पतंगाने बाबांनी काय सांगितलं ते आपण वाचून बघूया. सत्यात्म स्वरूप सद्गुरु विश्वरूपातून सर्वांच्या ठाई आत्मदर्शन करतो. अत्यंत पापी असणाऱ्यांना महात्मा बनवणे त्याच्या हाताचा मळ आहे. म्हणजे काय? सत्यात्म स्वरूप म्हणजे जो स्वतः सत्य स्वरूप झाला. सत्य म्हणजे काय? ईश्वर. म्हणजे जो स्वतः ईश्वर स्वरूप झाला असा सद्गुरु सगळ्यांच्या ठिकाणी स्वतःच बघतो. की त्याला दिसतं की मी सगळ्यांमध्ये आहे आणि सगळे माझ्यामध्ये आहे आणि सगळं काही माझ्यातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून त्याला आत्मदर्शन म्हटलेलं आहे की मी ईश्वर आहे आणि मग ही सगळ्यांच्या ठिकाणी आहे असं तो दर्शन करतो. असं त्याला दृश्य कुणाला दिसतं? सद्गुरूला. आणि म्हणून अगदी सगळ्यांसाठी तो केंद्रस्थानी असतो. म्हणून सगळे त्याच्यापासून समान अंतरावर असतात. तो सगळ्यांसाठी असतो. तो पापींसाठी असतो, पुण्यवानसाठी सुद्धा असतो. आणि जे पापी आहेत त्यांना सुद्धा महात्मा बनवणं हा म्हणजे त्याच्या अगदी डाव्या हाताचा मळ आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते अत्यंत अत्यंत सोपं कार्य आहे. त्याच्यासाठी ते कार्य अवघड असं नाही आहे. अगदी सोपं कार्य त्याच्यासाठी आहे. कुणाला महात्मा बनवणं, कुणाला ईश्वरी साक्षात्कार करवणं, हे सगळं म्हणजे त्याच्यासाठी अत्यंत अत्यंत सोपी गोष्ट आहे. पतंगवणाऱ्याच्या हाती पतंगाचे नियंत्रण करणारा धागा असतो. आता तुम्ही सगळे पतंग खेळला असाल, आहे की नाही? आपण सगळे पतंग एकदा तरी उडून बघतो. कोणी छान पतंगबाज असेल, कोणी नुसता ट्राय केला असेल.
तर हा जो पतंग आहे, त्या पतंगाचा धागा इथे म्हटलेला आहे की पतंग जो उडवतो त्याच्या हातात, तो ज्याला मांजा आपण म्हणतो आहे की नाही, पतंगाला मांजा बांधलेला असतो, जो पतंग उडवतो त्याच्या हातात तो धागा असतो. तो त्या धाग्याच्या साहाय्याने म्हणजे मांजाच्या साहाय्याने पतंग खाली उतरवू शकतो आणि उंचही उडवू शकतो. नाही का, म्हणतात अरे ढील दे ढील दे, आणि मग तो पतंग पाहिजे तसा तो किंवा टाईट करतो, किंवा म्हणजे त्या पतंगाची दोरी त्याच्या हातात असते आणि त्याच्या साहाय्याने तो पतंगाचं नियंत्रण पाहिजे तसं करतो. त्याचप्रमाणे छोट्या छान गोष्टीतून, उदाहरणातून इथून बाबा समजावून सांगतात. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या हाती सर्वांची सूत्रे असल्यामुळे तो पाहिजे ते कोणाच्याही बाबतीत करू शकतो. सगळं नियंत्रण कोणाच्या हातात आहे? सद्गुरूच्या. त्यामुळे त्याला हवं त्याचा पतंग तो वर उडवेल, हवं त्याचा पतंग मांजा ढिला सोडेल, टाईट करेल. पुढे शल्य चिकित्सकाचा दृष्टांत. हे सगळं सद्गुरू बद्दल आहे की त्याचं कार्य कसं चालतं. म्हणून ह्या टॉपिकला त्यांनी नावच दिलंय दैवी अधिकार. त्याचा दैवी अधिकार आहे सद्गुरू. त्या दैवी अधिकाराचं कार्य कशा पद्धतीचं आहे ते थोडं बहुत आपल्याला समजावं म्हणून अशा छोट्या छोट्या उदाहरणातून समजावून सांगितलेलं आहे. शल्यचिकित्सक म्हणजे कोण? सर्जन, ऑपरेशन करणारा, सोप्या भाषेमध्ये. त्याचा दृष्टांत त्या उदाहरणातून हे पुढे समजावून सांगायचा प्रयत्न केला. समजा की सत्याचा साक्षात्कार झालेल्या सद्गुरूला सामान्य मनुष्यास पहिल्या दर्जाच्या जाणीवेवर चढवायचे आहे. ज्या कोणाला सत्याचा साक्षात्कार झालाय म्हणजे ईश्वर साक्षात्कार झालाय असा जो सद्गुरू आहे, त्या सद्गुरूला अगदी एक सामान्य मनुष्य आहे आणि त्याला फर्स्ट प्लेनवर, पहिल्या भूमिकेवर न्यायचं आहे. म्हणजे आध्यात्मिक मार्गही झाला आणि डायरेक्ट पहिल्या भूमिकेवर न्यायचं आहे. त्याकरता त्याला म्हणजे कुणाला? सद्गुरूला आपल्या विश्वात्मक देहातील अनंत शक्तीचा उपयोग करावा लागेल. त्याच्याशाही अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. मग ह्या शक्तीचा वापर तो स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतरांच्याही भौतिक फायद्यासाठी करू शकत नाही आणि करतही नाही. तर तो काय करतो की त्याच्या जागी ज्या अनंत शक्ती आहेत त्या अनंत शक्तींचा उपयोग तो त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक फायद्यासाठी, सृष्टीच्या आध्यात्मिक फायद्यासाठी करतो. मग तो काय करतो? अशा सामान्य व्यक्तीला जेव्हा त्याला पहिल्या भूमिकेवर न्यायचं तेव्हा त्याच्याकडच्या अनंत शक्तीचा तो उपयोग करतो आणि त्या योगे म्हणजे त्याच्या मार्फत त्याची सूक्ष्म वृत्ती पहिल्या पातळीवर आणावी लागेल. तुमची आमची प्रत्येकाची एक सटल टेंडन्सी असते, हे की नाही? प्रत्येकामध्ये सूक्ष्म शरीर आहे, प्रत्येकामध्ये थोडंफार प्रमाणात शक्ती आहे, ऊर्जा आहे, आनंद आहे, ज्ञान आहे. कारण का? की आपण म्हणजे ईश्वराचं मिनिएचर आहे, प्रतिकृती आहे, त्या ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे ईश्वराचं जे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे ते मनुष्यात पण आलंय, पण ते अनंत नसून मनुष्य मर्यादित असल्यामुळे ते मर्यादित प्रमाणात आलेलं आहे. मग हा जो सामान्य माणूस आहे ज्याला सद्गुरूला पहिल्या भूमिकेवर न्यायचंय, त्याच्यामधल्या ज्या सूक्ष्म वृत्ती आहेत तो सद्गुरू स्वतःच्या मधल्या अनंत शक्तींचा उपयोग करून त्याला तो पहिल्या भूमिकेवर घेऊन जायला लागेल. त्याला भौतिक संस्कार बंधनाशी निगडीत असणाऱ्या मनावरील हे कार्य आणि त्यास दृढबंधनापासून मुक्त करणे हे कार्य शल्यचिकित्सकाच्या चिरफाड करण्याच्या कार्या इतकेच क्लेशदायक आहे. क्लेशदायक म्हणजे त्रासदायक आहे. कुणाला त्रासदायक आहे? ते कार्य करणाऱ्या सद्गुरूलाही ते त्रासदायक आहे आणि ज्याला पहिल्या भूमिकेवर घेऊन जायचंय त्या साधकासाठी, सामान्य माणसासाठीही ते त्रासदायक आहे. असं का? कारण तो ह्या बंधनात अडकलेला आहे, भौतिक बंधनात, मायेच्या बंधनात. ते मायेचे बंध त्याचे तोडावे लागतील. ह्याच्या त्याला अटॅचमेंट आहे, लोभ आहे, आसक्ती आहे. त्या आसक्तीपासून त्याला दूर करावं लागेल. मग ह्या बंधनापासून जर त्याला मुक्त करायचं, त्याचे बंधक असणारे दोर कापावे लागतील. कुणाचा जीव मुलात असेल, कुणाचा आईमध्ये असेल, कुणाचा बहिणीमध्ये असेल,
अशा पद्धतीने जे त्याचे आसक्तीचे बंध त्याला तोडावे लागतात, कापावे लागतात. अशा वेळेस जर त्याला वाटलं की तुम्ही फार तुमच्या मुलामध्ये आसक्त आहात, दुसऱ्या कुणामध्ये आसक्त आहात, तर तो त्याला तुमच्यापासून दूर करेल. कशासाठी? तुमच्या प्रगतीसाठी. मग हे कार्य कसं आहे? त्याच्यासाठीही क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे. करण्यासारखं शल्यचिकित्सक म्हणजे ऑपरेशन करणारा सर्जन, त्या सर्जन सारखं ते तुम्हाला त्यातनं तो कापून तो दूर करणार आहे. म्हणजेच इथे अवघड कार्य आहे, पण ते भल्याच आहे. जसा सर्जन ऑपरेशन करतो, भूल देतो, तुम्हाला बेशुद्ध, नॉर्मली सामान्य परिस्थितीत बेशुद्ध करणं चांगली गोष्ट आहे का? नाही. पण त्या वेदना तुम्हाला होऊ नये म्हणून बेशुद्ध करायचं, तुमचं शरीर कापायचं आणि त्यातनं तो अवयव खराब झालेला काढायचा किंवा रिपेअर करायचं. हे कशासाठी? हे त्रासदायक आहे, ते करतानाही त्रासदायक आहे आणि केल्यावरही जोपर्यंत जखम भरून येत नाही तोपर्यंत ते अत्यंत त्रासदायक असतं. तरी तो ऑपरेशन का करतो? त्या पेशंटच्या भल्यासाठी. अगदी त्याच पद्धतीने सद्गुरू आणि अवतार कार्य करतात. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडतं ते म्हणजे एक प्रकारे ते कार्य ऑपरेशनचं आपल्यावर करत असतात. तिथे आपली आध्यात्मिक प्रगती होणार असते. आपल्या बंधनांपासून, आपल्या लोभ आसक्तीपासून ते आपल्याला दूर नेत असतात. म्हणून इथे जे काही आहे ते एक प्रकारे त्रासदायक त्यांच्यासाठी, आपल्यासाठी जरी असलं तरी तिथे आपला आध्यात्मिक फायदा होणार असतो आणि या आध्यात्मिक फायद्यातून एक प्रकारे तो आपल्याला पुढे पुश करत असतो, वरती ढकलत असतो, अध्यात्म मार्गावर अधिकाधिक नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हे चिरफाड करण्याच्या कार्यापुरतंच क्लेशदायक आहे. हे मायावी बंधनातून त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी आहे. जय बाबा, तुम्हाला त्रास होतोय का? ते पाठीमाग बाहेरनं कोणी गातंय त्याचा, तर मला तो आवाज बंद करायला सांगायला तिला शेजारी आहे. शल्यचिकित्सक पोटातील आतड्यांशी चिकटून असणाऱ्या सुजलेल्या अपेंडिक्सला कापून दूर करतो. आता कोणाच्या गाल ब्लॅडरमध्ये खडे असतील, कोणाचं अपेंडिक्सचं असेल, कोणाचं जठराचं असेल, कोणाचा अल्सर असेल, तर अल्सर जर असेल तर तो आतड्याचा तेवढा भाग कापून फेकून देतात. एक मिनिट हा, जरा हे बाजूचा आवाज मी जरा, सॉरी बाबा, सॉरी. ग्रुप जय बाबा तिला सांगून बसले होते. जय बाबा, हॅलो डिअर. We are not disturbed, huh? Yeah, Somali जाके बैठो. Because it's getting recorded also. And Jai Baba, thank you. Meher Baba. So sorry for the disturbance. Okay. तो त्या पद्धतीने तो काय करतो? चिरफाड करतो सर्जन, आणि तो कापून तो भाग काढून टाकतो. लाईक इथे अपेंडिक्स सांगितलं. ही प्रक्रिया त्यास आनंद देत नसते. आता जेव्हा सर्जन तुम्हाला भूल देऊन बेशुद्ध करतो, तुमचा तो भाग कापतो, त्याला आवडतं, त्यात आनंद मिळतो? बिलकुल नाही. परंतु तरीही हे कार्य तो अत्यंत धीर गंभीरतेने करत असतो. कुणासाठी? पेशंटच्या भल्यासाठी. कारण त्यास जाणीव असते की हे केल्याशिवाय रोग्याची प्रकृती ठीक होणार नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूस आध्यात्मिक शल्य चिकित्सा करावी लागते. कुठली? किती छान शब्द आहे, आध्यात्मिक ऑपरेशन. तेव्हा इथून पुढे आपण सगळ्यांनी पक्का हा शब्द लक्षात ठेवायचा. कुणाच्याही वाट्याला काहीही दुःख आलं तर त्यांनी स्वतःला सांगायचं की मेहर कृपा, तंगड कामातून गेलं म्हणून दुःख करू नको, ही तुझी आध्यात्मिक ऑपरेशन आहे. तसं आपल्यापैकी कुणालाही घरात काही प्रपंचात, समाज, व्यवसायात कशातही अडचणी असू दे,
कुणी तुमचा अपमान करू दे, कुणी ओरडू दे, कुणी काही बोलू दे, तर आपण स्वतःला बजवायचं, डोंट वरी, हे तुझं स्पिरिच्युअल ऑपरेशन आहे, आध्यात्मिक. लहान, अगदी खूप लहान होतो तेव्हापासून आम्हाला हे सांगितलेलं आहे. माझा भाऊ नेहमी सांगायचा, त्याचं नाव मेहर प्रसाद होतं, की जिथे जिथे त्यांनी मला हे सांगितलं, जिथे जिथे भौतिक नुकसान आहे, त्रास आहे, तो म्हणजे आध्यात्मिक फायदा. हे अगदी कोरून ठेवायचं मनावर. त्याकरता तो अनंत शक्ती, कौशल्य, ज्ञान आणि धीर वृत्ती उपयोगात आणतो. हे करत असताना त्याला काय लागतं? त्याचं कौशल्य वापरावं लागतं, त्याच्या शक्तीचा उपयोग करावा लागतो, त्याला त्याचा ज्ञानाचा उपयोग करावा लागतो आणि धीर, गंभीर, पेशन्स पण लागतं. जसं की काही शिष्यांच्या बाबतीत सद्गुरू काय मोठे लंबे चौडे भाषण देत बसत नाही, त्याला ते आवडत नाही, कारण त्याला जे सांगायचं ते बऱ्याचदा समोरच्याला कळत नाही, ऐकायची त्याची तयारी नसते, तेवढी त्याची मनाची तयारी नसते, पोहोच नसते. मग आपण काय करतो? समोरचा किती ऐकू शकतो बघतो, त्याप्रमाणे आपण कटशॉट करतो आपण सुद्धा. तर सद्गुरू असे असतात, बोलत बसत नाही, समोरचा व्यक्ती बघून त्याप्रमाणे त्याला किती द्यायचं. मग आपण जे उदाहरणं बघितले, तो रत्नाचा एक आपण गोष्ट बघितली, दुसरी एक गोष्ट बघितली, की कसं धैर्य, त्याच्या जागी सुद्धा त्याला धैर्य आणावं लागतं. सद्गुरूला शांतपणे धीराने वाट बघावी लागते तो शिष्य तयार होईपर्यंत. त्यामुळे धीर, गंभीर वृत्ती त्याला उपयोगात आणावी लागते. आणि बद्ध जीवासमध्ये, ह्या भौतिक दुनियेमध्ये, मायेमध्ये जो बांधला गेलेला आहे, अशा जीवामध्ये त्याला संस्कारातून, संस्काराच्या बंधनांमधून तो सद्गुरू मुक्त करतो. हे त्याचं दैवी अधिकार आहे आणि त्या दैवी अधिकाराचं हे कार्य तो असा करतो. हे कार्य क्लेशदायक म्हणजे त्रासदायक, दुःखदायक असूनही तो करतो. त्याला त्यात आनंद येत नाही, कारण त्यास त्याच्या परिणामाची जाणीव असते. कारण असं केल्याने जो काही चांगला परिणाम होणार आहे हे त्याला माहीत असतं, म्हणून तरीही तो ते कार्य करतो. जसं डॉक्टर इंजेक्शन देतो, त्याला माहीत असतं टोचणार आहे, पण त्याचा परिणाम त्याला माहीत असतो. त्या पद्धतीने ते सद्गुरू हे कार्य करतच असतो. सद्गुरू ही आनंदाची मूर्ती आहे. आता तुम्हाला इथे मला एक आठवण आलं, हे क्लेशदायक असूनही वाचताना मला गॉड स्पीक्स मधला तो पॅरेग्राफ आठवला, की कुठला आहे, की बाबांनी सांगितलं सद्गुरू होण्यापासून ते देह टाकेपर्यंत त्याला फक्त क्लेश येतात, अनंत यातना असतात, पण तो त्या सहन करतो. पुढे सद्गुरू ही आनंदाची मूर्ती आहे. तो स्वतः इतरांसाठी आनंद मूर्ती आहे. का? कारण त्याच्यासाठी तो ईश्वर झालाय. मग त्याच्या जागी अनंत आनंद आहे, अनंत शक्ती आहे, अनंत ज्ञान पण आहे. त्यामुळे तो आनंद मूर्ती असणार. बघा ना, बाबांचेच किती हकीकती आपण ऐकतो. सध्या आपण अर्ली मेसेजेस टू द वेस्ट, मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट हे 31 ते 37 काळातलं पुस्तक वाचत आहोत. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये कसं आपण बघतो की किती सगळे ते इतके विद्वान लोक विदेशातले, ज्यांना अध्यात्माचं अबकडं माहीत नाही, अध्यात्माच्या काही गोष्टी माहीत नाही, ते केवळ त्यांना चॅलेंज बाबांना करायला येतात, औत्सुकत्या पोटी केवळ बाबाला बघायला येतात, किंवा जस्ट बाबांचं ढोंगी असतील तर त्यांचा पर्दाफाश करायला येतात. तरी केवळ बाबांना बघता क्षणी बाबांना ते ॲक्सेप्ट करतात ईश्वर म्हणून, किंवा त्यांच्या अलौकिकत्वाची, असामान्यत्वाची त्यांना ओळख पडते. असं कैक लोकांच्या, अनगिनत लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. तसं हे आनंद मूर्ती, सद्गुरू सुद्धा आनंदाची मूर्ती आहे. वरच्या पायरीवर चढणाऱ्या जीवात्म्यास आध्यात्मिक आणि मानसिक दुःख सहन करावे लागते. असं नाही की सगळा आनंदी आनंद आहे. आध्यात्मिक मार्गावर जो कोणी जातो साधक, त्याला भौतिक आणि आध्यात्मिकही दुःख सहन करावं लागतं, म्हणजे लागतंच, आणि त्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. पण हे दुःख जर आम्हाला मायेच्या दुनियेत पण सहन करावं लागतंच की, सहन करावं लागत नाही का? मग ते सहन केलेलं काय होईल? बाबांनी सांगितलेल्या अध्यात्माचा मार्ग कसा आहे? खडतर आहे,
काट्याकुट्यांनी भरलेला आहे, हे बाबांनी काही वेळा सांगितलेलं आहे. आणि आपण ते क्रिएशन अँड कॉजेसमध्ये त्याची गोष्ट वाचून, अस्पंदायर वेस्लीची गोष्ट वाचून आपल्याला आपण त्याचा व्हिडिओ पण शेअर केला होता की कसं बाबांनी त्याला सांगितलं उदाहरणामार्फत लहान मुला की अध्यात्माचा मार्ग खडतर आहे. सद्गुरूस त्याच्याविषयी प्रेम, सहानुभूती आणि कळवळा वाटतो. आता सद्गुरू बघतो की ह्याच्या वाट्याला किती कष्ट येत आहे. आपल्या वाट्याला जर कष्ट आले अध्यात्माच्या मार्ग, आध्यात्मिक कष्ट, भौतिक कष्ट, तर आपल्या प्रियतमाला ते कळत नाहीत असं समजायचं नाही. त्याला पूर्ण जाणीव असते आणि त्या कष्टामुळे त्याला त्या जीवाबद्दल कळवळा असतो, सहानुभूती असते, प्रेमही असतं. त्याच्या ठिकाणीच आपले वास्तव्य असल्याची ही सद्गुरूस जाणीव असते. कारण त्याला ज्या काही यातना होतात भौतिक आणि आध्यात्मिक, त्या यातना त्या सद्गुरूलाही होतात, अवतारालाही होतात. कारण तो त्याच्या जागी आहे आणि ह्याची जाणीव त्याला आहे की मी त्यातही आहे, त्या जीवातही मी आहे. ही जाणीव त्याला असते. हे आधीच आपण बघितलं. म्हणजे त्याला ज्या यातना होतात त्या सद्गुरूला अवतारालाही होतात की नाही? होतात. म्हणून अवतार म्हणजे इन्फिनिट सफरिंग्स आहे. कारण तो प्रत्येक जीवाचं जीवन जगत असतो. जेव्हा ईश्वर अवतार होतो तेव्हा सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाचं जीवन तो जगतो. म्हणून प्रत्येक जीवाच्या यातना त्यालाही मिळतात आणि त्या तो घेत असतो स्वतःवर ओढून. अरे इतक्या अनंत सफरिंग्स आहेत की बाबा म्हणतात तुम्हाला त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या लोक म्हणतात अनंत सफरिंग आहे तर त्यांच्याकडे अनंत आनंद आहे, पण अवतार त्या अनंत आनंदाचा उपयोग, आपल्या अनंत शक्तीचा उपयोग त्या सफरिंग्स विसरण्यासाठी, कमी करण्यासाठी करत नाही. रादर तुम्ही आता ती बाबाजांची गोष्ट ऐकली असेल की त्यांच्या किडे, मुंगळे, मुंग्या चावायच्या, रक्त यायचं, म्हणजे त्याच्या सगळ्या अशा पुंचका असायचा. मग त्यात आपण काय करतो, डास बसला तरी हाकलून लावतो, पण त्यांना खाऊ द्यायचं स्वतःच शरीर. मुंगी खाली पडली तर उचलून त्या जखमेवर पुन्हा त्या मुंगी ठेवायच्या की खा माझं शरीर, रक्त पितो. ते जाणून बुजून ते सगळं कष्ट आपल्या. म्हणून जेव्हा तो साधकाला सफरिंग्स होतात अध्यात्म मार्गावर, आध्यात्मिक आणि भौतिक कष्ट सहन करत असतो साधक, त्यावेळेला त्याची जाणीव सद्गुरूलाही असते. कारण त्याच्या माध्यमातून तो सद्गुरू पण सफर होत असतो, हे विसरून चालणार नाही. आणि त्याची त्यापासून सुटका होत नाही. सद्गुरूची ही मोठी गोष्ट आहे. परंतु हे सर्व करीत असताना त्याच्या सत्याच्या साक्षात्काराचा अपरिमित आनंद कायमच असतो. हे जरी करत असला तरी सद्गुरूच्या ठायी अनंत आनंद आहे. त्याचा बेस त्याच्या ठिकाणी असतो आणि त्या बेसमुळे, अनंत आनंदामुळे तो हे सगळं सहन करतो. त्यामुळे तो करू शकतो. तो आनंदमूर्ती असतो. तो स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या परमानंदाचा या कार्यात उपयोग करत नाही. स्पष्ट दिलेला आहे. त्याच्याकडे अनंत आनंद आहे, पण ते दुःख हलकं करण्यासाठी किंवा विसरण्यासाठी तो त्या आनंदाचा उपयोग करत नाही. तो स्वतः सफरिंग स्वतःवर ओढवून घेतो आणि सफरिंग स्वतःचे स्वतः सहन करतो. बाबाजांच्या अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यांच्या हातात अंगठी होती, बाबाजांच्या हातामध्ये अंगठी होती आणि ती इतकी टाईट झाली आणि ते काढायला बघायचे आणि लोखंडी अंगठी का कसली होती, साधी पितळाची वगैरे. ते सगळ्यांनी सांगितलं अंगठी काढ, काढली नाही. बाबाजान काढू देत नव्हत्या ती अंगठी. इतका तुम्ही त्याची कल्पना करू शकता जे लोक अंगठ्या वापरतात की हा बोट सुजलं तरी त्याने अंगठी काढू दिली नाही. इतकी ती अंगठी बोटामध्ये फसली आणि इतकी रुतायची, ती किती वेदना होत असेल दिवस रात्र. त्यांनी ती वेदना तशीच सहन केली बाबाजांनी. इतकी ती जखम चिघळली तरी त्यांनी उपचार करू दिला नाही, अंगठी काढू दिली नाही. शेवटी त्या जखमेपोटी आणि रुतण्यापोटी ते बोट तुटून गेलं तरी त्यांनी ते तुटू दिलं. ह्या अशा ज्या वेदना आहेत, यातना आहेत, त्याच्या मार्फत ते सगळ्या जगाचं दुःख स्वतःवर ओढून घेतात, कारण ते जगाच्यासाठीच असतं. तो आनंदाचा सागर त्यास आध्यात्मिक दुःखात एकमेव आधार असतो. इतकं प्रचंड आध्यात्मिक दुःख, प्रत्येकाच्या वाट्याचं ते दुःख प्रत्येकामध्ये ते असतात, म्हणजे प्रत्येकाचं दुःख ते सहन करत असतात.
पण त्या अनंत आनंदाचा आधार असतो त्या दुःखाच्या पाठी, बेस असतो, म्हणून ते सहन करू शकतात. जरी त्याने परमानंदाचा दुःख कमी करायला जाणीवपूर्वक उपयोग केला नाही, ते कळलं ना, उपयोग करणं, त्या अनंत आनंदाचा उपयोग करणं आणि अनंत आनंदाचा सहारा असणं, ह्या दोन गोष्टी आहेत. जसं खांबावर किंवा बीमवर भिंत इमारत उभी असते, पण त्या खांबाचा उपयोग न करणं, का त्याला तोडून त्यात कपाट बसवलं किंवा काय, हे वेगळं. कुणी करतं का? नाही. तसं त्या अनंत आनंदाचा बेस असतो, सपोर्ट असतो, पण त्याचा ते उपयोग करत नाही. तो आनंदाचा सागर त्या आध्यात्मिक दुःखात एकमेव आधार असतो. त्यामुळेच सद्गुरू होरपोळून निघत नाही. आता पुढचा पॅरेग्राफ आहे चमत्कार आणि त्यांचे नियम. सद्गुरूजवळ जरी विश्वाची अनंत शक्ती सदैव विद्यमान असते, म्हणजे असते, आणि त्यास त्याचा वापर करता येतो, तरीही अद्भुत चमत्कार सद्गुरू, आता आपण पान नंबर 58वर, कुठे गेलो, 58वर जातोय. ह्याचा हालत अशी झाली आहे की हे तुकडे तुकडे होऊन सगळं पुस्तक असं झालंय. त्यामुळे माझी विनंती आहे की मागे जसं आध्यात्मिक लेख आणि संदेशसाठी मी विनंती की हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे, चाहे हे वर्ध्यावाल्यांनी करावं, चाहे आमच्या बलराज देशपांडे भाऊंनी करावं, किंवा कोणी पण, परत राजेंद्र निस्तानेंनी केलं तरी मला हरकत, कुणी पण, समवन फ्रॉम द ग्रुप प्लीज कम फॉरवर्ड आणि ह्या पुस्तकाचं पुनःप्रकाशनचं कुणीतरी मनावर घ्या. फार जास्त पानं नाहीत, फार पैसे लागणार नाही आणि फार प्रती छापायच्या नाही, फार तर त्याला लागतील 500 प्रती, फार तर छापू शकता. फक्त याच्यामध्ये किती पानं आहेत? 102 पानं आहेत आणि इतक्या छोट्या साईजचं हे पुस्तक आहे. एनिवे, तर पण हे बघत होतो की सद्गुरूजवळ जरी विश्वाची अनंत शक्ती सतत असते, तरी त्याचा वापर त्याला करता पण येतो, तरीही अद्भुत चमत्कार सद्गुरू नेहमी करत नसतात. सद्गुरूजवळ अनंत शक्ती असते, वाटेल तो चमत्कार, ते विश्व एखादं निर्माण करून, एखादं विश्व, संपूर्ण सृष्टीला ते आध्यात्मिक ईश्वर साक्षात्कार देऊ शकतात, पण तसं ते करत नाही. याचे कारण असे, का असं, की नियम करणारे स्वतःच नियम मोडत नसतात. हा सृष्टीचा जो काही नियम आहे, कर्माचं फळ इत्यादी इत्यादी, ते कुठे येतं? दैवी इच्छेमध्ये येतं. दैवी इच्छेपोटी हे नियम बनलेले आहेत, म्हणून अंतिमतः दैवी इच्छाच कार्य करते असं म्हटलं जातं. पण त्याचा उपप्रकार हा आहे की कर्माचे बंधन वगैरे. तर हे जे नियम आहे, ते नियम करणारा नियम मोडत नसतो. ईश्वराने जगाकरता काही नियम करून ठेवलेले आहेत, त्याचे पालन सूर्य, चंद्र, तारे आणि प्राणी मात्र करत असतात. या नियमांचे बंधन साक्षात्कारी व्यक्तीवर नसते, तो स्वतः या नियमांनी बांधलेला नाही, पण ते नियम तो मोडतही नाही. अज्ञात शक्तीचा आणि चैतन्याचा वापर होऊन चमत्कार घडत असतात. जे काही चमत्कार घडतात ते कशामुळे घडतात? ती जी अनंत शक्ती आहे, त्या शक्तीमुळे आपोआप काही चमत्कार आणि श्रद्धेमुळे हे चमत्कार घडत असतात. सद्गुरूच्या हातून ते होत असतात, ते नकळत. जसं आपल्या हातून एखादी गोष्ट नकळत होते, तसे ते त्यांच्या अनंत शक्ती आणि चैतन्यातून ते चमत्कार घडतात. सद्गुरू हे चमत्कार केवळ आध्यात्मिक कार्याकरताच करत असतात. जे काही चमत्कार सद्गुरू करतात ते केवळ आध्यात्मिक उद्देशाने, की एखाद्याचं आता फारच प्रगती मागे झाली आहे, त्याला आता तो आध्यात्मिक पाथ सोडून द्यायच्या मार्गात आहे, त्याला ते रटाळ वाटतंय किंवा त्याच्यात फारच कष्ट आहेत, ते सद्गुरूला भगवत नाही, मग त्याला आध्यात्मिक पुश देण्यासाठी, आध्यात्मिक हेतूसाठी, केवळ आध्यात्मिक कारणासाठीच असे चमत्कार त्यांच्या हातून केले जातात. हे करताना ते ईश्वरी नियम धाब्यावर बसवत नसतात. मग दुःख दिलं तरी ते सहन करायची ताकद देणार ते आपल्याला, ते हलकं करायला कोणी बाजूला सहारा देणार
अथवा पूर्णपणे झुगारून देत नसतात. काय हे करताना केवळ चमत्कार, सद्गुरू हे चमत्कार केवळ आध्यात्मिक कार्याकरताच करत असतात आणि हे करताना ते ईश्वरी नियम धाब्यावर बसवत नसतात अथवा पूर्णपणे झुगारून देत नसतात. सद्गुरूचे आध्यात्मिक अद्भुत चमत्कार हे शाश्वत नैसर्गिक नियमानुसारच होत. जो निसर्ग नियम आहे त्याच्या आतमध्ये जे काही चमत्कार त्यांना करायचे ते करतात. आता यात अत्यंत महत्वाची गोष्ट परवाची कळली, ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते आणि ती ही आहे की जे जे सद्गुरूची ठिकाणं आहेत, लाईक साईबाबाच्या इथे लोकांना खूप मिळतात चमत्कार किंवा हे, तर त्या सगळे जे पहिल्या सद्गुरूंचे जे काही दर्गा आहे किंवा समाधी आहे त्यांना सगळी ऊर्जा कुठून मिळते? अवताराकडून, अवताराच्या समाधीतून अवताराकडून मिळते. तुम्ही जर सगळ्यांनी बी विथ बाबा जॉईन केलं असेल, त्याच्यात व्हिडिओ टाकलाय, एरेच काकांचा व्हिडिओ आहे, टाकला नसेल तर मला सांगा की मी टाकला नाही, मी टाकेल शोधून. एरेच काकांनी इतक्या सुंदर पद्धतीने सद्गुरूची समाधीने अवताराच्या समाधीतला फरक तिथे समजून सांगितलेला आहे फॉरिनर्सना त्याच्या प्रश्नावर. बाबांनी सांगितलं सद्गुरू देहात आहे तोपर्यंतच तुमची मदत करू शकतो. फार विरळ केसमध्ये तो देह सोडल्यावरही मदत करतो, जसं की साईबाबांच्या बाबतीत झालं. झराझर बक्षी हे त्यांचे आदल्या जन्मीचे सद्गुरू होते आणि त्यांनी सेवा केली होती, पण देहात नसतानाही त्यांनी दुसऱ्या जन्मामध्ये साईबाबांची मदत करून त्यांना ईश्वर साक्षात्कार करून सद्गुरू केले. फार विरळ केस होते. अदरवाईज सद्गुरूच्या समाधीमध्ये नंतर किंवा देह टाकल्यावर सद्गुरू काही तुमचं काम करू शकत नाही, पण त्या काळातला जो अवतार आहे तो ती ऊर्जा प्रत्येक त्या सद्गुरूच्या समाधीला पुरवतो. जसं पॉवर हाऊस असतो, इलेक्ट्रिक पॉवर हाऊस, हो की नाही, तिथून कसं सगळ्यांना जनरेटरने त्यांनी सगळी वीज पुरवली जाते, अगदी त्या पद्धतीने अवताराची समाधी आणि अवतारामार्फत ह्या ज्या काही लोकांना फायदा होतो. आज इतके करोडो लोक साईबाबांचे भक्त आहेत. तिथे गेल्यावर छान वाटत असेल, तिथे गेल्यावर तुमचं कार्य होत असेल, चमत्कार घडत असते, पण ही सगळी शक्ती ताकद तिथे कुठून येते? मेहरबाबांच्या समाधीतून आणि मेहरबाबांकडून येते, हे कधीही विसरू नका. बाबा परिवाराने तर हे लक्षात समजून घ्यावं. तो फार महत्वाचा व्हिडिओ आहे हेरेच काकांचा आणि तुम्हाला जितक्या लोकांना तो शेअर करता येईल तितक्या लोकांना तुम्ही तो शेअर करा. ही माझी विनंती आहे की लोकांच्या मनातलं हे जे आहे की अरे बाबांकडे गेलं तर कष्टच वाटायला येतात, चल माझी ही अडचण आहे, समाधीवर साईबाबांच्या माझी अडचण दूर होईल. बरेच लोक आहेत, आयदर इथून येतात नाही तर इथून तिथे जातात, पण त्याचं मूळ पॉवर हाऊस इथे आहे ना, इथे या ना. इथे जे काही घडेल ते तुमच्या हिताचंच घडेल. एनिवे, ते काही कोणाचे आपले दुश्मन नाही, तेही ईश्वरच आहे, हेही ईश्वरच आहे. त्या रूपात त्यांनी सद्गुरू म्हणून कार्य केलं, हे अवतार म्हणून प्रत्यक्ष ईश्वर आहे. पण त्या समाधीला, सद्गुरूच्या समाधीचा जी ऊर्जा मिळते ते अवताराच्या समाधीमधून मिळते. आणि आपण जे बघतो की बाबा काही तीर्थस्थानांना बाबा गेले, आध्यात्मिक ह्याला मंदिरांना भेटी दिल्या, गंगेत नर्मदेत हात धुतले वगैरे, ते कशासाठी? त्यांना काही हवं होतं म्हणून नाही, तर त्या त्या ठिकाणाला ते पुनरुज्जीवित करतात. हे आम्ही फार लहानपणी ऐकलं होतं की त्या ठिकाणाला पुन्हा तिथे ऊर्जा देऊन जातात ते, की तिथे येणाऱ्यांना त्यापासून लाभ व्हावा म्हणून. त्यामुळे हे करताना ईश्वरी नियम हे सद्गुरू धाब्यावर बसवत नसतात अथवा पूर्णपणे झुगारून देत नसतात. सद्गुरूचे अद्भुत चमत्कार हे शाश्वत नैसर्गिक नियमानुसारच होतात. आता पुढचं आहे सत्याचे अधिपत्य. विश्वातील सर्व कार्य आणि नियम हे सत्याच्या म्हणजे ईश्वराच्या किंवा अंतिम सत्याच्या सर्वश्रेष्ठ नियमानुसार आहेत. म्हणजे ईश्वराच्या नियमानुसार सगळं विश्वाचं कार्य चालतं. हे विराट विश्वचक्र आध्यात्मिक अधिकारावर चालते. वर वर बघणाऱ्यास हे कार्य करणार नाही. आपल्याला वाटतं, कुणी बांधकाम मंत्री असेल त्याला वाटतं मी बांधले हे रोड, तसं नसतं काय.
सगळा राहाडगाडगा विश्वाचा चक्र चालवतो ते दैवी इच्छेवर चालतं, त्याच्या नियमाने चालतं. त्यास अंतिम सत्याचे अथवा ऋताचे अधिपत्य नाही असे वाटेल एखाद्याला, पण सत्याचे अधिपत्य म्हणजे ईश्वराचं अधिपत्य, अधिकार चालतोच आणि ते न चुकता सदैव चालतो. ईश्वराचाच अधिकार ह्या सृष्टीवर चालतो, ही त्याची सृष्टी आहे, तोच सर्व सृष्टी मात्रात भरून आहे. त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये अधिकार चालतो तो फक्त आणि फक्त ईश्वराचा अधिकार चालतो. साध्या मामूली व्यापारी संस्था देखील, म्हणजे साधारण मामूली म्हणजे साध्या मामूली व्यापारी संस्था देखील, त्या खाजगी असोत वा सामाजिक किंवा सहकारी असोत, त्यांचेही नियम असतात. जसं आपल्याला माहिती आहे, अगदी छोटी शाळा जरी असेल तरी त्याचे नियम असतात. एखादा NGO असेल त्याचेही नियम असतात आणि त्या नियमानुसार ती संस्था कार्य करत असते. नियमाशिवाय त्यांचे कार्य चालत नाही. तसेच विश्वाचेही आहे, हो की नाही? एवढे छोटे मोठे संस्था सुद्धा नियमाशिवाय चालत नाही, तसं विश्वाचं सुद्धा आहे. विश्वाचं सुद्धा नियमाशिवाय कार्य चालत नाही. हे विराट विश्व म्हणजे प्रचंड मोठं विश्व आणि त्यातील घटना ठराविक नियमानुसारच चालतात. कधी कधी निसर्गातही अन्याय आढळतो. प्रामाणिक कार्यास फळ मिळत नाही, ते व्यर्थ जातात. चारित्र्यशील असणाऱ्यांना जन्मभर दुःखात खितपत पडावे लागते आणि अप्रामाणिक आणि चारित्र्यहीन लोक अधिकारात चढतात, यशस्वी होताना दिसतात आणि मजा मारीत असतात. परंतु हा देखावा पूर्ण नसतो, तो मायावी असतो, वरवरचा असतो. ती मधली स्थिती असते. त्याच्या पुढे काय होतं, त्यांनी चुकीचं केलं तरी, जसं आता माझा भाऊ गेला 4 महिने, एक भाऊ 21 वर्षाचा एवढा सुंदर, आणि सगळं गाव सगळा जिल्हा हळहळला. अरे ह्या मेहर बाबांना एवढे मानतात आणि त्यांच्या समाधीवरून यांचा मुलगा जावा. इतके सत्शील लोक आहे, इतके चांगले लोक आहे, दुसऱ्यांच्या कामाला येणारे, प्रामाणिक, देवावर विश्वास असणारे, आणि ह्यांच्या वाट्याला असं काय यावं, तर हा प्रश्न त्या वयात मलाही पडला होता. परंतु ते तसं नसतं, तो वरवरचा देखावा असतो. कर्म सिद्धांत हाच न्याय. जे जगातील घटनांचे स्वच्छ, निर्भेळ आणि परिपूर्ण दर्शन घेतात, त्यांना लहान किंवा मोठ्या वैयक्तिक किंवा सहकार्य कार्यात भीड मुरवत न ठेवता चालणारे सत्याचे अधिपत्य स्पष्ट कसे दिसून पडते. काही लोक असतात, कोणाची त्याला म्हणतात आपण टिप्पस न ठेवणं, कुणाचीही पर्वा न करता जे सत्य आहे, सही आहे, न्याय आहे, त्याची बाजू ते घेतात. मग त्यासाठी त्यांना त्रास झाला तरी चालेल, त्यात त्यांना थोडाही फेरबदल दिसत नाही. सत्याचे अधिपत्य म्हणजे ईश्वरी नियम किंवा निसर्गाचा न्याय किंवा कर्मसिद्धांत. हा कर्मसिद्धांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो करेल तो भरेल, असं आपल्याकडे म्हण पण आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला मिळतं, ते चांगलं किंवा वाईट असतं. त्यात म्हणून मागच्या जन्मात जे काही आपण केलं ते आता आपण त्याचं फळ भोगतो. आता जे करणार ते पुढच्या जन्मात होणार, म्हणून कर्म चांगलंच नेहमी करायला पाहिजे, हा सिद्धांत आहे. हा कर्म सिद्धांत बौद्धिक दृष्ट्या कार्यकारण भावावर आधारित आहे. कार्य तसं केलं म्हणून हे कारण आहे. तो ईश्वरी प्रेमाचा सिद्धांत आहे. असं का म्हटलं? हा जर एवढा कडक सिद्धांत आहे, जे केलं तसं जे पेराल ते उगवेल म्हण पण आहे. मग हा सिद्धांताला ईश्वरी प्रेमाचा सिद्धांत का म्हटलं? वाईट केलंय, त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागले, तर त्या वाईट कार्याचे वाईट संस्कार नष्ट करतो तो. हे नष्ट जर झाले तर तुम्हाला तुमचं मूळ स्वरूपाला जाता येईल, म्हणजे ईश्वर साक्षात्कार मिळेल. हा त्याची एक प्रकारे कृपा आहे. त्या प्रेमापोटी तो करतो. जसं लेकराला शिस्त लावायला आई काही पाऊल घ्यायला मागे पुढे बघत नाही, कशासाठी? त्याच्या भल्यासाठी. तसा कर्मसिद्धांत हा ईश्वराच्या प्रेमाचा सिद्धांत आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
खरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सत्याचा नियम म्हणजे ईश्वराचा नियम बौद्धिकदृष्ट्या कसाही मानला तरी त्याचे कार्य अचूकपणे आढळते. तुम्ही माना की नका मानू, तुम्ही त्याला धुतकारा, त्याच्यावर टीका करा, नाहीतर त्याचं कौतुक करा, तो सिद्धांत आपलं कार्य अचूकपणे जशाच्या तसं करतो. ते करायला तो सिद्धांत चुकत नाही. ती सर्वश्रेष्ठ न्याय सत्ता आहे. सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट कोणता आहे? कर्म सिद्धांत. आता हा कर्म सिद्धांत कुणी बनवला? ईश्वराने बनवला. ती ईश्वराची इच्छा आहे. म्हणून बाबा जेव्हा म्हणतात की सर्व काही माझ्या इच्छेनेच होते, तेव्हा बरेच लोक विचारतात की एकीकडे कर्म सिद्धांत आहे, सगळं काही माझ्या कर्माचं फळ आहे आपण म्हणतो, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की सगळं काही बाबांच्या इच्छेने होतं, तर हे कसं? तर हे एच काकांनी इतकं सुंदर समजावून सांगितलंय की कर्म सिद्धांत ही डिव्हाइन विल आहे, ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराचा न्याय आहे, त्याची इच्छेने कर्म सिद्धांत बनलेला आहे. म्हणजे कर्म सिद्धांत त्याच्या इच्छेबाहेर नाही. म्हणून कर्माने जरी होत असलं तरी ते शेवटी होतं कोणाच्या? कर्मसिद्धांत त्याच्या इच्छेने झाला, म्हणजे अंतिमतः ही त्याची इच्छा आहे. म्हणून बाबा सांगतात की ऍक्सेप्ट माय विल हॅपीली बिकॉज यू कॅनॉट चेंज इट. ही इज ऑल्सो नॉट गोइंग टू चेंज इट. इट इज आवर ओनली, but that hour is in his will, so that happens by his will. I hope it is clear. तर हा कर्म सिद्धांत ही सर्वश्रेष्ठ न्याय सत्ता आहे. याच्या पुढे दुसरी न्याय सत्ता नाही. जसं सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तसं कर्म सिद्धांत ही सर्वश्रेष्ठ न्याय सत्ता आहे. त्या नियमास अपवाद आढळणार नाही. सर्वच द्रष्टे लोक सत्याचा नियम मानतात. सगळे मानतात हा नियम कर्म सिद्धांताचा, कोणी मानत नाही असं नाही, प्रत्येक जण सांगतात. त्या नियमाचे कार्य निसर्गतःच अथवा सद्गुरू मार्फत चालते. याच्यातून देश सुद्धा सुटत नाहीत. भाग हा आहे तो बाबांनी वेस्टर्नला समजून सांगितला. जसे व्यक्तीचे संस्कार असतात तसे देशाचेही संस्कार असतात. जसे व्यक्तीचं सटल बॉडी असते, त्याचे चैतन्य असतं, त्याची ऊर्जा असते, एनर्जी असते, तशी देशाचीही एनर्जी असते. तो देश कशा पद्धतीने चालतो, त्या चैतन्याचा एनर्जीचा उपयोग तो कशा पद्धतीने करतो, याच्यावर त्या देशाचं भवितव्य आणि चांगलं वाईट अवलंबून असतं. जसं बाबा सांगतात की अमेरिकेकडे खूप प्रचंड शक्ती आहे, पण त्याचं मिसयुटिलायझेशन ते करत होते, गैरवापर करत होते, फक्त भौतिकतेसाठी त्याचा वापर करत होते. तर बाबा म्हणाले की मी इकडे का आलो, त्यांना काय अमेरिका बघायचं होतं का? नाही. तसा गैरसमज नसावा. ती जी त्यांच्याकडे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, त्याचा चॅनलाइज करायचं होतं. पाटाचं पाणी धरणाचं, जसं धरण भरत आलं तर कसं त्याला दरवाजे उघडतात किंवा दुसरीकडे वळवून देतात, है ना. दारे धरणं प्रकार शेतकऱ्यांना माहिती असेल, मोहन पन्नवार भाऊ असतील इथे तर, की शेतीला पाणी देताना कसं करतात, एकीकडे बंधारा घालतात, दुसरीकडे सोडतात, तिकडे बंधारा घालतात, ते चॅनलाइज करायचं त्याला. तसं बाबा सांगतात की जे ही वेस्टमध्ये अनंत शक्ती आहे, तिचा आध्यात्मिकतेसाठी उपयोग करून देण्याचं माझं कार्य आहे, त्यासाठी मी आलो आहे. तर तसं पुढे या नियमाचे कार्य निसर्गतः अथवा सद्गुरू मार्फत चालते, त्याला चॅनलाइज करायचं त्या एनर्जीला. पुढचा पॅरेग्राफ आहे दैवी योजना. ओके, वेळ आहे आपल्याकडे आणि आजचं प्रार्थना आणि आरती सेट झालेली आहे, तेव्हा नो टेन्शन. सद्गुरू हे दैवी योजनांना कधीही डावलून लावत नाहीत. जे दैवी योजना आहे, डिव्हाइन विल, त्याचंच इम्प्लिमेंटेशन सद्गुरू करतात. जसं बाबांनी सांगितलं, जेव्हा बाबा सेंट अगस्तीच्या केवला काय म्हणतात, कार्य केलं, तेव्हा बाबांनी सांगितलं की आम्ही तिथे पुढच्या 2000 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. बाबांचे जे लोक आहेत,
दया करा भाई, आपका तुमचा माईक बंद ठेवाल प्लीज प्लीज. तेव्हा पुढच्या 2000 वर्षाचं कार्य बाबा सांगतात की प्लॅनिंग करून ठेवलंय. किंवा आपण जे काळजी करतो, म्हणजे नेहमी आपण चर्चा करतो की आपल्याला सद्गुरू शोधायची गरज नाही. बाबांनी आपलं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. कोणाला मुक्ती मिळणार, कोणाला मोक्ष मिळणार, कोणाला कोणत्या सद्गुरूचा स्पर्श पाहिजे किंवा नाही पाहिजे, कोणामार्फत कधी ते पुढे कार्य होणार, कोणाला मिळणार किंवा नाही, हे सगळं त्यांनी आपल्या बाबतीत ठरवून ठेवलेलं आहे. आपल्याला चिंता करायची आवश्यकता नाही. त्याला म्हणतात दैवी योजना. ती जी त्याने प्लॅनिंग, जसं पंचवार्षिक योजना होते है ना, सगळं होतं आपल्या भारताचं, तुम्हाला माहित असेल सरकार करतं, त्याच पद्धतीने ईश्वर पण ही योजना करून ठेवतात. आता बाबांनी पुढच्या 2000 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवलं. आता जे कोणी सद्गुरू येतील त्यांना ते फक्त इम्प्लिमेंट करायचंय. ते दैवी योजनांचे योग्य संयोजन करतात, म्हणजे ते डायरेक्टर आहेत. आता त्याचं नियोजन ते करणार. ते त्यांना, जसं एखादी कंपनी आहे त्याचे नियम बनलेले आहेत, कार्यकारी मंडळ बदललं तरी ते नियम तसेच ते चालू ठेवून पुढे त्याचा अंमल करतात. ते त्यांना कार्यान्वित करतात. जगाकरता त्यांच्या योजना काळ येण्यापूर्वीच तयार असतात. तो समय यायच्या आधीच त्यांच्या जगासाठीच्या योजना तयार असतात. कधी कधी तर शेकडो वर्षांपूर्वीही ती योजना तयार होते. म्हणजे आता पुढच्या 2000 वर्षाचं म्हणजे किती, शेकडो काय, 2000 म्हणजे किती झाले, एवढ्या वर्षाचं बाबांनी आत्ताच प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. समजण्याची गोष्ट आहे. हे आपण बाबा परिवारातल्या लोकांचं भाग्य आहे की आपल्याला ही गोष्ट माहिती झाली आहे, कळतीये. बाबांनी आपल्याला ती सांगून ठेवली आहे आणि आपण ती स्वीकृत करतो, ऍक्सेप्ट करतो, मानतो. मग आपल्याला इथून पुढे दुःख करायचं, आनंद करायची गरज आहे का? सगळं काही बाबांनी करून ठेवलेली आहे. बाबांच्या योजनेप्रमाणे सगळं चालते. जगाकरता त्यांच्या योजना काळ येण्यापूर्वीच तयार असतात. कधी कधी तर शेकडो वर्षापूर्वीही ती योजना तयार होते. सद्गुरू सनातन असतात, एन्शंट, त्रिकालात्मक, भूत, वर्तमान अथवा भविष्य त्यांना दृष्टीपथात दिसतात. ते ईश्वरी कार्याचे नियंत्रक असतात, कंट्रोलर असतात. काळानुसार ते आपापले कार्य करतात. ज्या काळात जसा सद्गुरू असेल, तो काळ जसा असेल त्याप्रमाणे ते सद्गुरू आपलं कार्य करत असतो. तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळात तसं केलं, रामदास स्वामींनी त्यांच्या काळात तसं केलं, बाबाजांनी त्यांच्या काळात तसं केलं. आताही कोणी सद्गुरू कार्य करत असेल, बट वी नीड नॉट वरी. आपल्याला तो शोधण्याची उत्सुकता बाळगण्याची गरज नाही. कारण आपला हायेस्ट ते जी योजना ते सद्गुरू आता कार्यान्वित करतात, ती योजना बनवणाऱ्याकडे आपण डायरेक्ट आहोत. ज्यांनी प्लॅनिंग केलंय, ज्यांनी योजना बनवली, त्याच्याकडे आपण, म्हणजे मेहर प्रभूकडे, म्हणजे हायेस्ट ऑफ हायकडे आहोत. आता कोण सद्गुरू काय कार्य करतो ह्याची चिंता करायची गरज नाही. तो सद्गुरू सुद्धा जाणतो की हे बाबांचे लोक आहे, बाबांनी जे सांगितलंय आपल्यासाठी तो ते करतो. आपल्याला तिकडे जायची गरज नाही. इथे आपण आज थांबूया, कारण पुढचा पॅरेग्राफ आहे आध्यात्मिक अधिकार. हे सगळं आपण दैवी अधिकारामध्ये करतोय, वाचतोय, म्हणून मी इथे जास्त पळाले नाही. जिथे जसं स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे तसं बाबा ते स्पष्टीकरण करवतात. मला तर हे सगळं सगळं सरळ वाचायची इच्छा होती, पण मला देशपांडे भाऊंनी सांगितलं की भाषा थोडी ती उच्च आहे, त्यातले सगळे शब्दांशी सगळे परिचित नाही, तर तुम्ही त्याचं पाहिजे तेवढं थोडंसं तरी विवेचन द्या. म्हणून आपलं हे जे काही आहे ते बाबा देणारे आहेत. आय एम नो वन. त्यातलं एकच पान राहिलं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. बाबा ऑल्सो वॉन्ट टू कंट्रोल माय एन्झायटी टू कम्प्लीट द बुक. आता हे पुस्तक संपलं, अजून अर्ध, की आपण काय करू, आपला वेळ अर्धा तासाने कमी झाला वाचनाचा, आणि त्याचं दुःख काही लोकांना आहे, जसं की आमच्या मीनाताई आहे, सगळ्यात आधी जॉईन होणाऱ्या भाताई आहे, ते सांगतात सारख्या 5:30 ठेवा. एनिवे, हे पुस्तक झालं की आपण पुढचं पुस्तक घेणार आहोत, लाईफ ॲट इट्स बेस्ट, जीवनाच्या सर्वोच्च पदी, हे आपण पुस्तक घेणार आहोत हे झाल्यावर. आणि आज प्रार्थना दिवाकर जुनेवार भाऊ म्हणतील, त्यांची प्रार्थना झाल्यावर अरुणाताई आरती करतील, आणि श्वेतांबरी तयार असेल तर अरुणाताईंची आरती झाल्यावर श्वेतांबरी करेल.
अवतार मेहर बाबा की जय. थँक यू बाबा. थँक यू ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग. सुरू करा जुन्नेवार भाऊ. जय बाबा. दिवाकर जुन्नेवार भाऊ माईक ओपन करा. सुरू करा. जय बाबा जय बाबा जय बाबा. मेहर ब्रह्मा